मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता लगेचच कल्पनाला म्हणते, आजच्या दिवशी आम्हाला तुमचासुद्धा आशीर्वाद हवा आहे असं म्हणून अर्जुन आणि सायली हे दोघेही कल्पनाच्या आता पाया पडणार असतात, आशीर्वाद घेणार असतात. तोच कल्पना ताडकन उठते आणि लगेचच पूर्णाजींना म्हणते, मी माझ्या रूममध्ये आहे पूर्णाई, तुम्हीसुद्धा तुमच्या रूममध्ये जाऊन आता आराम करा. मग सायली आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं, आईने तर आम्हाला पायासुद्धा पडू दिलं नाही. त्यामुळे दोघांचेही आता डोळे आता पाणवतात. मग कल्पना आता लगेचच तिच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा सायली लगेचच म्हणते, आईचं प्रेम काय असतं हे फक्त तुमच्यामुळे अनुभवले आई मी. कल्पनाची पावलं आपोआपच सायली असं बोलल्यामुळे थबकतात. मग पुढे आता सायली म्हणते, मला माहीत नव्हतं आई, तिच्या रागातही ममता असते. तेव्हा कल्पनाच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि ती रडत असते, कारण सायलीबरोबर न बोलल्याचा तिलाही आता त्रास होतच असतो. परंतु सायलीने फसवणूक केल्यामुळे कल्पना तिच्यावर खूप चिडलेली असते. तर आता अर्जुन, पूर्णाजी आणि अश्विन हे तिघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. सायली म्हणते, आई मला हेही माहीत नव्हतं की तिने दिलेल्या धपाट्यामध्ये मायेचा स्पर्श असतो आणि मला हे काहीच माहीत नव्हतं आई, हे सगळं तुम्हाला भेटून मी अनुभवलंय. आणि आई, मला मान्य आहे तुम्हाला आमच्या पाठीवरून हात फिरवण्याची इच्छा नाहीये, मला सगळं मान्य आहे आई, पण प्लीज तुम्ही आम्हाला आशीर्वाद तरी द्या, अशी सायली आता रिक्वेस्ट करते. तेव्हा कल्पना आता रडत असते, ती काहीच बोलत नसते, एकदम शांत शांत उभी असते. तेव्हा सायली आता अर्जुनला इशारा करते, ते दोघेही कल्पनाजवळ येऊन आता उभे राहतात. त्यावेळी सायली पुन्हा विचारते, आई तुम्ही आम्हाला आशीर्वाद देताय ना? मग कल्पना आता नाईलाजाने मागे वळते. तेव्हा सायली, अर्जुनला खूपच आनंद होतो. ते दोघेही आता लगेचच सुद्धा आता कल्पनाच्या पाया पडतात आणि मग कल्पनासुद्धा त्या दोघांना भरभरून असा आशीर्वाद देते. मग घरातील सर्वांना सुद्धा खूपच आनंद होतो. त्यानंतर आता कल्पना लगेचच तेथून निघून जाते. तरीही सायलीला खूप आनंद होतो, कारण तिला कल्पनाचा आशीर्वाद मिळालेला असतो. ती अर्जुनकडे पाहते आणि हसत असते. अर्जुनच्या चेहऱ्यावर देखील तेवढाच आनंद आता झळकत असतो की थोडं का होईना मम्माने ऐकलं आणि आम्हाला आशीर्वाद दिला. त्यावेळी प्रतापला सुद्धा आनंद होतो. तो म्हणतो, मी आलोच हा, असं म्हणून तो लगेचच रूममध्ये जातो. त्यानंतर अश्विन आता म्हणतो, चल पूर्णाजी, मी तुला ना रूममध्ये सोडतो. तेव्हा अश्विन पूर्णाजींना घेऊन लगेच तिकडे जातो. तेव्हा सर्वजण तेथून गेल्यावर सायली आता आनंदानेच म्हणते, आईंनी आपल्या डोक्यावर हात ठेवला म्हटल्यानंतर आपल्याला आशीर्वाद मिळालाच की. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हली पाहणार हे मला माहीतच आहे. त्यानंतर सायली आता लगेचच काम आवरायला घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही आता चला बरोबर रूममध्ये. त्यावेळी सायली म्हणते, कशाला, हे आवरू द्या ना, आता आवरायला नको का हे? त्यावेळी लगेचच अर्जुन म्हणतो, विमल आवरेल की, तुम्ही चला ना, तुम्ही नवऱ्याला ना नुसती वाट बघायला लावता. त्यावेळी सायली म्हणते, तुमचं नक्की काय चाललंय ना हेच मला कळत नाही. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, चला पटकन रूममध्ये. मग सायली आता म्हणते, हो आले ना. त्यानंतर सायली आता किचनमध्ये जाते आणि सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवते. तेव्हा विमल लगेचच म्हणते, सायली ताई काय करताय आहो तुम्ही, तुम्ही जा बरं रूममध्ये आणि आराम करा. त्यावेळी सायली म्हणते, माझं सगळं आवरलंय, एक काम करा, तुम्हीच जा बरं, तुम्ही आता आराम करा जरा, असं म्हणून सायली आता गाणं गुणगुणू लागते. त्यावेळी विमल म्हणते, अरे वा, आज कुणीतरी खूप खुश दिसतंय. त्यावेळी सायली आनंदानेच म्हणते, सगळं काही माझ्या मनासारखं घडलंय. तेव्हा विमल म्हणते, अरे वा, रोजच असं व्हायला हवं आणि होणारच आहे, कारण तुम्ही ना सगळ्यांचं मन जपता. मग देवी आई तुमचं मन हे जपणारच ना? तेव्हा सायली आता हसतच हो असं म्हणते. त्यानंतर आता विमलला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा ती आता कॉल रिसीव करते आणि फोनवर बोलत असते. आणि बोलून झाल्यानंतर लगेचच ती सायलीला म्हणते की अहो, माझ्या मोठ्या ताईचा फोन होता, तिला लिहिता वाचता येत नाही ना, त्यामुळे तिच्या कामाच्या ठिकाणी एक मेसेज करून ठेवायचा आहे. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, ठीक आहे. मला आता मेसेज करू लागते. मग सायलीला लगेचच काहीतरी गोष्ट क्लिक होते. ती म्हणते, विमलताई थांबा हा, काम झालंय. मग आता लगेचच सायली रूमकडे यायला निघते. रूममध्ये आल्यानंतर दार बंद करते.
तेव्हा सायली म्हणते हो ऐका ना. मग अर्जुन म्हणतो अरे बापरे, मी तुम्हाला लवकर यायला सांगितलं होतं, ते तुम्ही जरा जास्तच सिरियसली घेतलेलं दिसतंय. सायली म्हणते एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणूनच पळत आले मी इकडे सांगायला. तेव्हा अर्जुन आता हसल्यावारे घेतो आणि विचारतो एवढं काय लक्षात आलंय तुमच्या. मग सायली आता म्हणते आपण विलासच्या मेसेजबद्दल बोलत होतो बरोबर, पण विलासला तर लिहिता वाचताच येत नव्हतं, मग तो मेसेज तरी कसा पाठवणार. तेव्हा अर्जुनला आता जबरदस्त धक्काच बसतो आणि तो विचारतो आर यू सिरियस. मग सायली म्हणते हो हो मी सिरियसच आहे, कारण एकदा तो आश्रमामध्ये माझ्याकडे फोन घेऊन आला होता आणि त्याला मेसेज टाईप करून हवा होता. तेव्हा त्याने मला सांगितलं की त्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही आणि शिवाय मोबाईलवरची ती इंग्रजी अक्षरं ती तर त्याला कळायची सुद्धा नाहीत. त्याला फक्त माईकच्या चित्रावर बोर्ड दाखवून बोलून मेसेज पाठवता यायचा. काहीसा आता सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन लगेचच विचारतो म्हणजे विलासला फक्त व्हॉइस नोट पाठवता यायची, त्याला मेसेज टाईप करून पाठवता अजिबातच यायचं नाही बरोबर ना. सायली म्हणते हो हो असंच होतं. मग अर्जुन म्हणतो दॅट्स ब्रिलियंट. सायली म्हणते सॉरी हां, खरं तर अगोदरच माझ्या ही गोष्ट लक्षात यायला हवी होती, कारण जर विलासने पोलिसांना मेसेज पाठवला असता तर त्याने लिहून पाठवलाच नसता, त्याने व्हॉइस नोटच पाठवली असती. तेव्हा अर्जुन म्हणतो राईट, आणि हे दामिनीला माहीत असेल ना असं मला तर वाटतच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो आता तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यालच, पण दामिनी असं म्हणेल की मी तुम्हाला पाठवलंय. मग त्यावेळी अर्जुन विचारतो दुसरी अशी कोणती व्यक्ती आहे का जी कोर्टामध्ये सांगू शकेल की दामिनीला लिहिता वाचता येत नाही म्हणून. त्यावेळी सायली म्हणते हो आहे ना, कुसुमताई आहे की, अहो तिला तर सगळं माहीत आहे. मग अर्जुन म्हणतो त्यांना लवकर फोन करा आणि कोर्टामध्ये यायला सांगा. तेव्हा सायली लगेचच आता कुसुमला कॉल करत असते. मग अर्जुन आता पुढे येतो आणि म्हणतो दामिनी देशमुख, आता मी जे काही करतोय ना त्यामध्ये अजून एक चेन लिंक झाली आहे आणि आता ही चेन तिच्या क्लायंटसाठी गळफास ठरणार आहे. ऑल द बेस्ट दामिनी देशमुख. असं म्हणून अर्जुन आता लगेचच स्वतःशी हसतो, कारण त्याच्याकडे उद्यासाठी खूप पुरावे असतात. तर दुसऱ्या दिवशी सायली लवकर सकाळी उठते, सगळं काही आवरते आणि देवपूजासुद्धा करते. देवीची पूजा केल्यानंतर तिला अगदी प्रसन्न वाटतं. मनोभावे ती प्रार्थनासुद्धा करते, हात जोडून देवी आईकडे मागणं मागते. देवी आई, आज आमच्यासाठी कोर्टामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज जर तू आमच्या पाठीशी राहिलीस तर सत्याचा विजय होईल. तुझी कृपा अशीच असू दे. असं म्हणून सायली आता देवी आईकडे साकडं घालते. नंतर घरातील सगळेजण तेथे आरतीसाठी येतात. आता आरती संपन्न झाल्यानंतर सर्वजण अगोदर आशीर्वाद घेतात. त्यानंतर आता सायली म्हणते आई बाबा आम्ही कोर्टात जायला निघालोय. मधुभाऊ आणि चैतन्य भाऊजी हे दोघेही पुढे गेले आहेत. तेव्हा कल्पना हो असं म्हणते. मग प्रिया मोठ्या तोऱ्यातच पुढे जाते, देवी आई समोर उभी राहते आणि नमस्कार करते. मग अर्जुन काय गप्प बसणार असतो का, तो गालात हसतो आणि म्हणतो मनात भक्ती असेल ना तरच देवी आईच्या पाया पडावं किंवा प्रार्थना सुद्धा करावी. प्रॉब्लेममध्ये आल्यावर देवाची आठवण काढायची असं कुठे असतं का. तेव्हा आता सगळेजण अर्जुनकडे खूप रागात पाहू लागतात, सायली सुद्धा. मग अर्जुन म्हणतो ते काय म्हणता तुम्ही सांगा ना मिसेस सायली, आणि भाव पाव काय म्हणता काय तुम्ही ते. ही सायली म्हणते की मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. तेव्हा अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली सेम अशीच अवस्था आहे हिची. लगेचच आता अश्विन म्हणतो दादा तुझी ही वकिली बडबड आहे ना ती कोर्टात कर, अजिबात इथे ही बडबड करू नकोस समजलं. त्यावेळी प्रियाच्या मनात आता वेगळीच काहीतरी गोष्ट येते. ती म्हणते अर्जुन आणि सायलीला बराच कॉन्फिडन्स आहे, आता यांचा ना फोकस जरा हलवायला हवा, म्हणजे अर्जुनना जरा शांत राहील. असं म्हणून ती आता लगेचच मनात काहीतरी प्लॅन करते. तेव्हा प्रताप म्हणतो तुम्ही निघा बरं अगोदर आणि जरा चांगल्या मूडमध्ये जा, काय आहे हे अर्जुन. तेव्हा अर्जुन आता हसण्याची ॲक्टिंग करतो आणि डॅडला दाखवतो की आमच्या दोघांचा मूड अगदी छान आहे. तेव्हा प्रियाची ॲक्टिंग आता लगेचच सुरू होते. अश्विन अश्विन मला खूप गरगरतंय. मग सगळेजण धावत तन्वी तन्वी करत तेथे येतात. सायलीसुद्धा मदतीसाठी जात असते. अर्जुन लगेचच इशारा करतो की राहू द्यात, काही हरकत नाही, आपल्याला माहीत आहे ना हा ड्रामा आहे, असं तो इशारा करून सांगतो. मग सायलीसुद्धा बाजूला होते. अश्विन लगेचच प्रियाला पकडतो आणि इकडे सोफ्यावर बसवतो. म्हणतो की तन्वी तू बरी आहेस ना. ती म्हणते नाही रे अश्विन, मला ना खरंच खूप गरगरतंय. तेव्हा कल्पना धावत पळत किचनमध्ये जाते आणि लगेचच प्रियासाठी पाणी घेऊन येते आणि तिला अगोदर पाणी प्यायला सांगते.
तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना नेहमीचा ड्रामा चांगलाच माहीत असतो, त्यामुळे ते दोघेही अजिबातच घाबरलेले नसतात. प्रिया ही पाणी पिते, मग कल्पनाला तिची खूपच काळजी वाटत असते. तेव्हा अश्विन विचारतो, बरं वाटतंय का तन्वी तुला आता? तेव्हा ती म्हणते, हो जरा वाटतंय आता मला बरं. तर आता अचानक काय होतंय ग तन्वी तुला, असं कल्पना काळजीनेच विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, आई काय झालं ना, ते पहाटे जरा वाईट स्वप्न पडलं, तेव्हापासून ना असं खूप घाबरल्यासारखं होतंय. तेव्हा अश्विन पण काळजीत पडतो आणि म्हणतो, तन्वी अगं काल रात्री तुला मळमळल्यासारखं होत होतं आणि आता गरगरल्यासारखं होतंय. अगं मी तुला किती वेळा म्हटलं ग, आपण एकदा फुल बॉडी चेकअप करून घेऊ म्हणून, तू तर माझं ऐकतच नाहीयेस. तेव्हा अर्जुन लगेचच तिची खोट ओळखतो आणि म्हणतो, कारण तन्वीचा ना असा स्पेसिफिक आजार आहे आणि त्यामुळे ना तो असा आपोआप बाहेर येतो. मग प्रियाला आता बरोबर समजत असतं की अर्जुन दरवेळी आपली चोरी पकडतोच. त्यावेळी अर्जुन हसतच म्हणतो, कसं आहे ना, काही गोष्टी तिला अवॉइड करायच्या असतात किंवा लपवायच्या असतात, तेव्हा ती लगेचच आजारी पडते. तुझ्या लक्षात नाही आलं का अश्विन? तेव्हा सर्वजण अर्जुनकडे अगदी आश्चर्याने पाहतात. नक्की अर्जुन का असं बोलतोय हेच कुणाला काही कळत नाही, कारण अर्जुनवर नाही तर सर्वांचा प्रियावर आता विश्वास असतो. तेव्हा एवढा वेळ शांत राहिलेला प्रताप देखील म्हणतो, अर्जुन अरे आता हे बोलायलाच हवं का तुला? तेव्हा अर्जुन आपला गप्प राहतो. मग सायलीसुद्धा इशारा करते की गप्प बसा ना. तेव्हा अर्जुन कसाबसा गप्प बसतो. त्यानंतर प्रिया पुन्हा नाटकं सुरू करते आणि म्हणते, मला ना आई नुसतं असं घाबरं झाल्यासारखं होतंय. आता मी देवी आईच्या पाया पडले तरीही मला असं शांत का वाटत नाही आहे? तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, कारण तुझा नमस्कार आहे ना, तो देवी आईला आवडलाच नसणार आहे. देवी आईचंही असंच म्हणणं असेल की खोटारड्या माणसांनी ना माझ्यापासून लांबच राहायचं. त्यावेळी सर्वजण अर्जुनकडे खूपच रागात पाहू लागतात. अश्विन, प्रताप आणि कल्पना आणि प्रियासुद्धा. मग सायलीसुद्धा त्याला म्हणत असते की गप्प राहा, पण आता अर्जुन काही गप्प राहायचं नावच घेत नाही, कारण त्याला प्रियाच्या सगळ्या स्ट्रॅटेजी माहीत असतात. त्यानंतर आता प्रिया लगेचच म्हणते, आई हा असं सतत बोलत असतो ना आणि म्हणून मला हा त्रास व्हायला लागलाय. अहो माझ्या स्वप्नातसुद्धा हेच येत राहतं की एखाद्या निरपराध माणसाला खूप माणसं मिळून अशी फाशीची शिक्षा देत आहेत. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, रिलॅक्स, खोटी साक्ष दिल्यामुळे काही फाशीची शिक्षा मिळत नाही. हो पण तू एक काम करू शकते, जेलमध्ये जाण्याची स्वप्न बघायला लागस तू आता. तेव्हा कल्पनाच आता नमतं घेते आणि म्हणते, अर्जुन आता एक शब्द जर बोलशील ना पुढे तर खबरदार हा. असं म्हणून ती खूपच रागात आता अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन आपला गप्प राहतो. त्यानंतर लगेचच चवताळून अश्विन उठतो. प्रियाची बाजू घेत अर्जुनला म्हणतो, ए दादा मी तुला ना शेवटचं सांगतोय की माझ्या बायकोला ना या घरामध्ये रिस्पेक्ट हा मिळायलाच हवा. तेव्हा अर्जुन लगेचच तोंड वाकडं करतो. तर सायलीला सुद्धा आता खूप टेन्शन येतं की कोर्टामध्ये जाताना उगीच वादावादी नको. पुढे आता तो खूपच रागात म्हणतो, पुन्हा जर माझ्या बायकोला जेलची धमकी दिली ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. तेव्हा सायलीला आता अर्जुनचा जरा रागच आलेला असतो. मग ती आता म्हणते, अश्विन भाऊजी अहो यांच्या वतीने मी माफी मागते, पण आता सध्या तरी वाद नको. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, ओके फाईन, नको वाद ना नको, असं म्हणून तो आपला गप्प राहतो. मग त्यानंतर आता सर्वजण प्रियाची काळजी करत असतात. तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, पण मला काय वाटतं ना, आता मी बोलतोच. कसं आहे ना, तन्वी अशी सारखी वारंवार आजारी पडत असते. मग आपण कोणत्या डॉक्टरकडे जायचं चेकअप करायला? सिनियरने ज्या डॉक्टर श्रद्धांना आणलं होतं प्रतिमा आत्यांसाठी, त्या डॉक्टरकडे जायचं का चेकअप करायला? त्या सायकॅट्रिक्स आहेत. त्यावेळी आता प्रियाला अजूनच राग येतो. मग अर्जुन हसतो आणि म्हणतो की काल जे सायकोलॉजिस्ट आले होते त्यांना आणायचं इकडे तुझं चेकअप करायला. नाही म्हणजे काय आहे ना, तू एकदम पटकनच बरी होशील. तेव्हा प्रियाला आता खूपच राग येतो. ती चवताळते आणि लगेचच रागात म्हणते, काय रे तुला नक्की काय सिद्ध काय करायचंय? असं म्हणून ती त्याच्यावर आता भडकते. अरे मला मानसिक आजार आहे आणि त्यामुळे तुझ्या केसला खूप मोठी मदत होईल म्हणून तू हे असं करतोस ना. अरे पण एक साधी आणि मामूली केस लढण्यासाठी जिंकवण्यासाठी तू तुझ्या वहिनीला खचवतोस, हा कुठला न्याय आहे अर्जुन तुझा? अरे अजून किती खालच्या थराला जाशील, असं प्रिया आता रागातच अर्जुनवर भडकत म्हणते.
तेव्हा अश्विन लगेचच म्हणतो, तन्वी तू शांत हो ना गं, शांत हो. तेव्हा प्रिया म्हणते, काय शांत हो रे अश्विन, काय शांत काय हो? अरे याच्यामुळे ना माझं जगणं अगदी मुश्किल झालंय आणि तू मला शांत करतोस का? असं म्हटल्याबरोबरच प्रियाचे एकदम शांत होते. तर अर्जुनने आता तोंडातून एक शब्दसुद्धा काढलेला नसतो आणि सायलीने सुद्धा. प्रियाने एवढा आकडतांडव करून देखील अर्जुन एवढा शांत, म्हणून प्रियालाच आता डाऊट येतो की बापरे, अर्जुन एवढा शांत कसा? तो आता जर खूप चिडला ना तरच कोर्टामध्ये याचं लक्ष नसेल, असा प्रियाचा आता हेतू असतो. पण अर्जुन काही केल्या चिडतच नाही, एकदम गप्प गप्प राहतो. त्यावेळी आता लगेचच वातावरण शांत करत प्रताप म्हणतो, तन्वी हे बघ, तू अगोदर शांत हो आणि शांतपणे कोर्टात जाऊन तुझी साक्ष दे. त्यावेळी आता ती म्हणते, हो ते तर मी करणारच आहे ना बाबा, पण अर्जुन किती खालच्या थराला जातोय हे तुम्ही पाहिलंत का? म्हणजे केस जिंकण्यासाठी हा काय काय करतोय बाबा, लक्षात येतंय का तुमच्या? आणि हा किती घाणेरडे खेळ खेळतोय. त्यावेळी अर्जुन मात्र गालातच हसतो आणि सायलीला लगेचच इशारा करतो, कारण प्रिया ही मला डिस्ट्रॅक्ट करतीये जेणेकरून मी अगदी शांत व्हावं ना म्हणून. घरातील सगळेजण खूपच रागात आता अर्जुनकडे पाहत राहतात. त्यानंतर सायलीला सुद्धा समजतं की प्रियाचा काय गेम आहे. तेव्हा प्रिया आता पुन्हा म्हणते, त्याला माहिती आहे ना कोर्टामध्ये जर याने मला डिस्ट्रॅक्ट केलं तर मी साक्ष देताना गोंधळू शकते, घाबरू शकते आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय. पण अर्जुन तुला माहीत नाही, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मी आजपर्यंत जे काही पाहिलंय ना तेच सांगणार आहे आणि त्याचबरोबर माझी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, केस जिंकेपर्यंत साक्ष ती आणि तीच असणार आहे. त्यामुळे तू मला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस, असा आता उलटच ती अर्जुनवर आरोप करते. तरीही अर्जुन आता एकदमच गप्प राहतो. तेव्हा सायली म्हणते, प्रिया हे असले छुपेवार करत नाहीत, करणार सुद्धा नाही. हे डायरेक्ट जे खोटे गुन्हेगार असतात ना त्यावर हल्ला करतात आणि त्या भीतीनेच हा तुझा सगळा कांगावा चाललाय ना, असं सायली सरळ सरळ स्पष्ट शब्दात प्रियाला तोंडावर विचारते. मग अर्जुन आता हसतो आणि सायलीकडे पाहतो. तेव्हा आता अर्जुन लगेचच पुढे येतो आणि म्हणतो, मी सांगतो मिसेस सायली, हे नक्की कशासाठी चाललंय. काय आहे ना, क्रिकेटमध्ये एक सॅलेजिंग नावाचा प्रकार असतो. एक टीम ही दुसऱ्या टीमला काहीही बोलू शकते आणि हर्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा करते आणि त्यांना डिस्टर्ब करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, असं अर्जुन प्रियाकडे पाहून आता बोलतो. पुढे अर्जुन म्हणतो, त्याने काय होतं तर समोरची जी टीम असते ना ती अगदी कन्फ्यूज होते आणि त्यांचा मॉरल सुद्धा अगदी डाऊनच होतो. तेव्हा प्रिया आता एकदम गप्प राहते आणि खाली मान घालून उभी राहते. तर कल्पनाला आता खूप राग येतो, कारण प्रियाला अर्जुन सारखा सारखा टोमणा मारून अगदी तिची खोटी काय बाजू आहे ना ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण कल्पनाला ही गोष्ट पचतच नसते. त्यावेळी सायली म्हणते, पण म्हणजे अहो त्या टीमचा स्वतःवर विश्वास नसणार किंवा त्यांची बाजू लंगडी आहे हे त्यांना कळत असणार. त्यावेळी अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली यू आर राईट. मग त्यावेळी सायली म्हणते, पण अशा वेळी त्या दुसऱ्या टीमने ना जास्त आत्मविश्वासाने खेळायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉइंट. आता जे काही बोलायचं असेल ना ते आपण कोर्टातच बोलूया. चला येतेस ना तू, तुला यायचे ना कोर्टामध्ये, पण जोडीने या हा, असं अर्जुन हसतच म्हणतो. तेव्हा प्रिया आणि अश्विनला अजूनच राग येतो. ते दोघेही रागातच अर्जुन सायलीकडे पाहतात. अर्जुन आता आपली बॅग घेतो आणि पुढे जातो. तेव्हा सायली लगेचच प्रियाला म्हणते, अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं एवढं सोपं नाही अगं प्रिया, आता आपण कोर्टात भेटू हा, असं म्हणून ती प्रियाला उघड उघड चॅलेंजेस करते. तेव्हा प्रिया आता लगेचच घाबरते, कारण तिला माहीत असतं अर्जुन सायलीच्या हाती असं काहीतरी लागलं आहे ना ज्यामुळे हे दोघेही एवढे कॉन्फिडंट आहेत. तेव्हा बाय असं सायली म्हणते हसतच तेथून जाते. मग प्रियाला अजूनच राग येतो आणि तिचा कॉन्फिडन्स लूज होतो. लगेचच आता कल्पना तिला शांत करते. तर दुसरीकडे आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात. मधुभाऊ, कुसुमताई, चैतन्य आणि अर्जुन हे सुद्धा आल्यामुळे आता मधुभाऊ हे सगळ्यांबरोबर गप्पा मारत असतात. तेव्हा ते म्हणतात, मला वाटलं होतं 2 वर्षामध्ये मला या कोर्टाची सवय झाली असेल, परंतु नाही हा, मला इथे आलं ना अजूनही अशी धाकधूक होते, छातीत धडधडल्यासारखं होतं. त्यावेळी सायली समजावते, मधुभाऊ अहो आपल्याला असं वेळ खेपा घालावाच लागणार नाहीत, असं आता थोडेच दिवस, मग तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणातून सुटणार आहात, मुक्त होणार आहात.
तेव्हा मी तर कोर्टाच्या दिशेला बघणार सुद्धा नाही असं कुसुमताई म्हणते. अर्जुन विचारतो, मी तुम्हा दोघींना काल जे काही सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या? त्यावेळी कुसुम सायली म्हणतात, हो आहे आमच्या लक्षात. तेव्हा अर्जुनसुद्धा चैतन्याला आता इशारा करून विचारतो, आहे ना सगळं लक्षात? तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. त्यानंतर अर्जुनचं लक्ष सहज दाराकडे जातं. तर आता तेथे अश्विन, प्रिया, प्रताप आणि नागराज हे सगळेजण एंट्री करत असतात. अर्जुन त्यांच्याकडे एकदा पाहतो आणि आपला लगेचच कामाला सुरुवात करतो. तेव्हा रविराज आता विचारतो, तन्वी बाळा तू ठीक आहेस ना? त्यावेळी प्रिया फक्त मान डोलावून म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा अश्विन लगेचच रविराजला म्हणतो की काका हिने आजच्या हेअरिंगचं ना कालपासूनच जरा टेन्शन घेतलंय. त्यावेळी रविराज म्हणतो, साहजिक आहे अरे बाळा, कारण एखाद्या सामान्य आणि निरपराध माणसाला जेव्हा कोर्टाची पायरी चढावी लागते तेव्हा तो अगदी बिचकूनच जातो. मग आता प्रिया आणि नागराज एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यातच आता सर्व पोलीस त्याचबरोबर वकीलसुद्धा तेथे आलेले असतात. मग आता साक्षी आणि महिपत बरोबर तेथे दामिनीसुद्धा असते. इकडे मधुभाऊ त्यांच्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभे राहतात. दामिनी दिसल्याबरोबरच अर्जुन आता लगेचच म्हणतो, मिसेस दामिनी देशमुख, हे पहा मी आजची डेट कोर्टाची मागवून घेतली म्हणून तुम्हाला जरा आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? त्यावरती दामिनी एकदम न घाबरता हसतच म्हणते, इतक्या वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतेय, अशा छोट्या छोट्या सरप्राईजची मला अगदी पहिल्यापासूनच सवय आहे. त्यावेळी सायली लगेचच पुढे येते. आपल्या नवऱ्याचं मत आता लगेचच दामिनीसमोर मांडू लागते. पण अर्जुन सुभेदार जे धक्के देतात ना त्याची सवय नसेल तुम्हाला दामिनी देशमुख मॅडम. त्यामुळे तुमचं मन ना तुम्ही घट्ट करून घ्या, कारण तुमच्या खडतर प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. त्यावेळी दामिनी हसते आणि सायलीला म्हणते, बाळा या कोर्टामध्ये जेवढी माणसं आहे आणि या आवारात जेवढी माणसं आहेत ना, या सगळ्याची बेरीज केल्यानंतर जेवढा आकडा येतो ना तेवढ्या केसेस मी लढले आहे आणि जिंकले सुद्धा आहे, असं अगदी कॉन्फिडंटपणे ती सांगत असते. आणि अर्जुन सुभेदार काय, कुठलाच वकील मला कधीही मात देऊ शकत नाही. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, सो सॉरी, तुमचं डील तर आता फ्लॉप झालंय आणि तुमची आजची डीलसुद्धा अगदी फ्लॉप होणार आहे, टोटल फ्लॉप, असं म्हणून अर्जुन आता दामिनीला कोर्ट सुरू होण्या अगोदरच धक्का देतो. त्यावेळी सायली मात्र आता गालातच हसते. तर प्रिया अजूनच घाबरी होते. तेव्हा आता दामिनी हसते आणि म्हणते, सो हॉट डील? कोणती डील? अरे पुराव्यांशिवाय असं कोणत्याही वकिलाला बोलणं शोभत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, जिथे पुरावे दाखवण्याची गरज आहे ना तिथे मी नक्कीच दाखवेन तुम्हाला दामिनी देशमुख मॅडम, पण हे सो कॉल डील प्रूव्ह करत बसण्यामध्ये मी माझी एनर्जी अजिबातच वेस्ट करणार नाही. बाय द वे ऑल द बेस्ट, असं म्हणून अर्जुन आता लगेचच दामिनीला ह्या हेअरिंगसाठी ऑल द बेस्ट देतो. तेव्हा अर्जुनच्या टीममधील सगळेजण दामिनीकडे पाहून आता हसतात. तरीही दामिनीचा कॉन्फिडन्स अजिबातच लूज होत नाही. तर अर्जुन आता दामिनीकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आपलं स्टेटमेंट लगेचच जज साहेबांसमोर मांडू लागतो. मिलॉर्ड, हे पहा, खून होण्याच्या अगोदर मिस साक्षी शिखरे ह्या मिस प्रिया मधुकर यांना ओळखत नव्हत्या असं त्यांनी सांगितलं आहे, परंतु आज मला कोर्टामध्ये असं काहीतरी दाखवायचंय. मग आता अर्जुन सर्व कोर्टासमोर प्रिया आणि साक्षी एका कॅफेमध्ये भेटल्याचं फुटेज सर्वांनाच दाखवतो. त्यामुळे प्रिया, साक्षी घाबरतात. अर्जुन पुढे म्हणतो की मिलॉर्ड, या फुटेजमध्ये जी तारीख आहे ना की विलासच्या खुना अगोदर साक्षी आणि तन्वी या दोघीही एकमेकींना ओळखत होत्या आणि ते डील काय आहे ते मी तुम्हाला अगदी पुराव्यासकट दाखवतो, असं म्हटल्याबरोबरच आता अर्जुन मागे सायलीकडे पाहतो. तर सायली गालातच त्याच्याकडे पाहून हसते. तर प्रिया आणि साक्षीवर आता कोर्टामध्ये बॉम्बच पडणार असतो आणि मग दामिनीसुद्धा जरा घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब